राम राम मंडळी, प्रीतीज वर्ल्ड 85 या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचे खूप खूप स्वागत आहे। मी आहे तुमची होस्ट प्रीती। तर आता आपण आलो आहोत खेड जवळ असलेल्या दापोली रोडवर लागणाऱ्या ह्या श्री भैरवनाथ देवस्थान येथे। हे देवस्थान आहे चिचघर येथे। तर चला पाहूया। खेड भरणे नाक्यापासून 7 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे। हा समोरून खेडचा भरणे नाक्याचा पासून हा रोड येतो आणि हा समोर गेट दिसतो। मेन रोडवरच आहे आणि हा जातोय दापोलीला रोड। तर या रोडवरच हे देवस्थान आहे। तर चला पाहूया। त्याचबरोबर ह्याचं जे जुनं मंदिर आहे ना ते खालती आहे पायथ्याशी आणि हे मंदिर थोडंसं डोंगरावर आहे। पण काळजी करू नका, ह्याला पायऱ्या देखील आहे आणि पूर्ण 2 व्हीलर आणि 4 व्हीलर गाड्या वरपर्यंत अगदी मंदिराच्या पायथ्यापर्यंत म्हणजे मंदिराच्या अगदी गाभाऱ्याच्या समोर जाऊन ह्या उभ्या राहतात गाड्या। इतक्या जवळ जाऊ शकतात। त्यामुळे जे व्यक्तींना चालता येत नाही तर त्या व्यक्तींना सुद्धा सोयीस्कर होऊन जाईल। तर आता आपण गावात चाललो आहोत। आधी आपण पहिला लेफ्ट घेतलाय आणि इथे आहे हे जुनं मंदिर। हे बघू शकता, हे जुनं मंदिर आहे। इथून परत आपण लेफ्ट घेतलेला आहे आणि आपण सरळ सरळ थोड्याच वेळात पोहोचणार आहोत भैरवनाथाच्या मंदिराजवळ। चला पाहूया आपण तिथे गेल्यानंतर आपल्याला काय माहिती भेटते आहे का अजून। हे पहा, आपण पोहोचलो आहोत। हा डाव्या साईडने जो रोड आहे तो आहे गाड्यांसाठी जाण्यासाठी मार्ग आणि हा उजव्या साईडने तिथे पायऱ्या दिसत आहेत बघा। तिथून आपण पायऱ्याने सुद्धा चालत जाऊ शकतो। तर आपण गाडीच्याच मार्गाने आपण पुढे जात आहोत। आता इथे वरती थोडंसं पार्किंगची जागा सुद्धा आहे, ही बघा पाहू शकता। आता आपण आलो आहोत वरती आणि इथे पर्यटन स्थळ केले असल्यामुळे इथे अजूनही खूप छान गोष्टी केलेल्या आहेत। खूप सुंदर रीतीने इथे देऊळ सजवण्यात आलेलं आहे आणि आजूबाजूला सुद्धा बघू शकता तुम्ही, खूप सुंदर रीतीने अगदी त्याची निगा राखण्यात आलेली आहे। इथे छान मोर ठेवण्यात आलेले आहेत। इथे 2 हत्ती आहेत आणि हे मंदिर जे आहे आता 6 महिन्यापूर्वी याचं जीर्णोद्धार पुन्हा एकदा झालेला आहे। मंदिर सुमारे 150 वर्ष जुनं आहे हे। आता त्याचं नूतनीकरण करण्यात आलेलं आहे 6 महिन्यापूर्वी आणि ह्या पायऱ्या जो मी मार्ग दाखवला होता खालून येण्यासाठी, हा पायऱ्यांचा मार्ग आहे आणि इथून ह्या साईडने गाडी येत आहे। आता तुम्हाला थोड्या वेळातच दिसेल जिथून आपण गाडीने आलो। तर हा मार्ग आहे गाडीने येण्यासाठी आणि इथे समोर बघू शकता गाडी आम्ही पार्क केली आहे। आता आम्ही चाललो आहोत मंदिरामध्ये। तर भटजींकडनं पण आपण जाणून घेणार आहोत की इथल्या मंदिरामध्ये कुठे कुठे देवस्थान आहेत, व्यवस्थित आपण जाणणार आहोत। तर चला ती दर्शन घेऊया।
चला आता आपण महादेवाचं दर्शन घेऊया। हे पाहू शकता इथे नंदी आहे आणि इथे शिवशंकर महादेवाची एक शिवपिंड आहे आणि त्याचबरोबर इथे आहे गणपती बाप्पा आणि हे खूप जुने आहेत, 150 वर्ष जुने हे गणपती बाप्पांची ही मूर्ती आहे। चला महादेवाचं दर्शन घेऊया। इथे आम्ही पावसाळ्यात आलो होतो तर बाहेरच्या लाद्या थोड्या निसरड्या आहेत, तर तुम्ही जर पावसाळ्यात इथे येणार असाल तर मंदिराच्या बाहेर जे पायऱ्या आहेत त्या आणि त्याचबरोबर बाहेरच्या जे इथे ह्या साईडने आपण आलेलो आहोत बघा मंदिराच्या एक साईडने, तिथे खूप निसरडी वाट आहे, तर हळूहळू पावलं टाका। आणि हे पाहू शकता मंदिराच्या बाहेरून किती सुंदर असं मंदिर आहे हे बघा, खूप सुंदर मंदिर आहे हे। आणि हे पाहू शकता खूप सुंदर अशी तुळशी वृंदावन होतं आणि हा परिसर आहे पूर्ण। आणि ही पायरी आहे जिथून आपण सांगत होतो इथून येण्यासाठी वाट आहे ती। आणि हे 2 हत्ती आहेत आणि इथे एक देवस्थान आहे। चला आता भटजींकडून जाणून घेऊया। गुरुजी मला सांगा हे मंदिर किती जुनं आहे? ते बरेच वर्ष आहे, तरी 100 हो जास्त, 100 पेक्षा जास्त झालेले आहेत। आणि इथे कुठले कुठले देव आहेत तुम्ही सांगू शकता? पहिला केदारनाथ, हां, नंतर भैरवनाथ, हां, योगीश्री, हां, धाकटी काका, हां, कोरली काका, ओके, अजून चंडिका, इथे चंडिका आहे, वाघजाई, झोलाई, साती असं गवळी, ओके, मसोबा वाघोबा, हे नंदीची, ओके, हा आता लावलेला आहे। याचं नवीन बांधकाम कधी केलं आता? नवीन बांधकाम याचं? नवीन बांधकाम केलेलं आहे। हा, किती वर्ष झालं या नवीन बांधकामाला? मंदिर झालं तेव्हा, मंदिर आता झालं तेव्हा 6 महिन्यापूर्वी नवीन बांधकाम झालं या मंदिराचं, ओके। आणि इथे जत्रा वगैरे यात्रा कधी भरत असते का या मंदिरामध्ये? शिमग्याला मोठा उत्सव असतो इथे, तो चक्रून देव, ओके, इथे चेडा, हा मी ती पावलं बघितली ती, हा, आता सार्वजनिक लावलेले जुन्या पर्यटन स्थळ म्हणून थोडं आकर्षण म्हणून केंद्र म्हणून। पाठीमाग मार्केट आहे, हा, पाठीमाग बागचा पण बघून राहिला ना, हा, इथून मागून जाऊन येऊया। इथले आता आपण मागच्या स्थानाने चाललो आहोत। ओके, मार्कायचं स्थान आहे, देवळाच्या पाठीमागे आहे ना, पूर्ण देवळाच्या पाठीमागेच आहे हे स्थान, ओके, कुठले ते, ओके, हा, इथे म्हणूनच तर ते भटजींनाच विचारायचं असतं कुठे असतात, आपल्याला हे काळकीच असतं। पहिला खाली होता तो मंदिर, खाली होता, त्याच्या आधी 17 वर्षापूर्वी तो खाली असेल। मग ह्याचं नूतनीकरण आता 6 महिने झाले, नवीन झालं, ओके,
पण मंदिर पहिलं जुनं छोटं होतं असं. हा होतं मोठं मंदिर पण साधं होतं, सिंपल. साधं सिंपल होतं. कौलारू म्हणजे पहिल्याच असतात तशी सिंपल मंदिर होतं. ओके. मंदिर होता सिंपल होतं एकदम साधं. आता काम पूर्ण होऊन 6 महिने 8 महिने झाले मंदिराला. एप्रिल मध्येच होते ना, मार्च मध्ये होतं ना. आय होप मंडळी तुम्हाला योग्य ती माहिती भेटली असेल. त्याचबरोबर तुम्ही माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल, माझे इतर व्हिडिओ पाहिले नसतील तर नक्की जाऊन पहा. त्याचबरोबर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा, लाईक करा आणि शेअर करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.